नमस्कार मित्रांनो. संगीत साधना चॅनलद्वारे मी बना जाधव सर आपल्यासमोर दिहुगावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे दिहुकर यांचे वडील श्रीधर महाराज मोरे दिहुकर यांनी जे तुकारामाचे चरित्र लिहिले आहे त्याचे मी आत्तापर्यंत 11 भाग आपल्यासमोर सादर केलेले आहे. आता हा 12वा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तुकोबाचा बोध, उद्देश आणि शिकवण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. ज्ञान मार्गात गुरुची महती विशेष, भक्ती मार्गात मात्र तितकी नाही. मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. या विचारसरणीचे तुकोबा. अद्वैत शास्त्राची तुकोबांना मुळीच आवड नव्हती. अद्वैत वाणी नाही ऐकत मी कानी. तुकोबाचे सगुणावर प्रेम विशेष, यामुळे महाराज श्री गुरु शरण गेले नाही. अद्वैत शास्त्र नावडे यासी, यास्तव शरण जाय सद्गुरुसी. पुढे वाट पडेल ऐशी, पुढे वाट पडेल ऐशी, गुरु भक्तीसी अवरोध. एक श्रेष्ठ आचरला जैसे, जन पाहोनी वर्तती तैसे. तरी आपण धरून विप्रवेश, द्यावा तुकयासी अनुग्रह. स्वप्नामध्ये तुकोबा इंद्रायणीचे स्नान करून देवळात जात असता त्यांनी रस्त्यात एक ब्राह्मण पाहिला व त्याला नमस्कार केला. ब्राह्मणाने संतुष्ट होऊन तुकोबांच्या मस्तकावर हात ठेवला व रामकृष्ण हरी मंत्र दिला. आपली परंपरा सांगितली. माघ शुद्ध दशमीस गुरुवारी ही घटना घडली. सापडविले वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, सांगितली खून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबाने स्वतः कोणापाशी मंत्राची याचना केली नाही. ते म्हणतात, नाही म्या वंशीला मंत्र कोणापाशी, राहिलो जीवाशी धरोनिया. तुकोबा म्हणतात, मला कान फुंकण्याचे माहीत नाही व मजजवळ एकांतीचे ज्ञान नाही. पण जो देव कोणी डोळ्याने पाहिला नाही तो आम्ही दाखवू. नको नेनो फुंको कान, नाही एकांतीचे ज्ञान. नेनो फुंको कान, नाही एकांतीचे ज्ञान. नाही देखिला तो डोळा, देव दाखवू ते कळा. प्रपंचामध्ये प्रभूचे अधिष्ठान असल्याखेरीज, देव आपलासा केल्याखेरीज जीवांना सुख मिळणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीव सुख नाही. तुम्ही माझा अनुभव व्हा, माझा पहा अनुभव, केला देव आपुला. बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. हा अनुभव कशाचा म्हणाल तर, आगे माझा अनुभव
भक्तिभाव भाग्याचा ऋणी केला नारायण, नो एक क्षण वेगळा. देवाच्या लीलेने तुकोबाचा संसार रसातळाला नेला. देवाच्या लीलेने तुकोबांनी गौरीशंकर गाठले. देव अनिर्बंध आहे, त्याला कशाचे बंधन नाही. देवाला बंधन आहे कशाचे, तर प्रेमाचे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हारी. ते प्रेम सुख स्मरणाने मिळते. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ असतो. संताची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेसे. संतांच्या व्यापारात उपदेशाच्या पेठेत प्रेम सुखाची देवाणघेवाण चाललेली असते. संतांचा व्यापार उपदेशाची पेठ, प्रेम सुखासाठी देती घेती. एरवी हे भक्ती प्रेम सुख काय आहे ते पंडितांना, ज्ञानियांना, मुक्तांना माहीत नाही आणि त्यांना कळत सुद्धा नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका, पंडिता वाचका ज्ञानी अशी. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका, पंडिता वाचका ज्ञानी अशी. या प्रेमाने समाज बांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेद आपप्रभाव नाहीसे होतात. प्रेमाने जीवन सुखी समृद्ध होते. असे दिव्य दैवी प्रेम प्रभू स्मरणाने मिळेल, संतांच्या सानिध्यात मिळेल. प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखात होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल. मित्रांनो, भंडाऱ्या डोंगरावर माघ शुद्ध दशमीला जो मोठा उत्सव भरतो, भगवंताने त्यांना जी ज्ञानप्राप्ती दिली, राघव केशव केशव चैतन्य, सापडिले वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली पुन मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्णारी. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तर मोठा उत्सव या दिवशी भंडाऱ्या डोंगरावर भरत असतो. तरी मित्रांनो, माघ शुद्ध दशमीचा या उत्सवाचा लाभ आपल्याला माहीत नाही म्हणून मी सांगतो, आपण जरूर घ्या. देहूपासून जवळ 4-5 किलोमीटरवर भंडारा डोंगर आहे, तिथं हा कार्यक्रम असतो. तरी मित्रांनो, हा 12वा भाग मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. तरी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. रामकृष्ण हरी. नमस्कार.